नमस्कार. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. अधिक मास या महिन्यामध्ये महाविष्णूंची पूजा, महाविष्णूंच्या बद्दलचं चिंतन मनन याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि या दृष्टीनं आजपासून आपण सुरू करतोय एक भव्य मालिका, अधिक मास विशेष विष्णू सहस्रनाम. तेव्हा भगवान विष्णूंची ही जी सहस्रनाम आहेत ते स्तोत्र आपण खूप वेळेला म्हणतो, अनेक वेळेला ऐकतो सुद्धा. पण त्यातल्या प्रत्येक नावाच्या मागे काही अर्थ आहे, कुठे आध्यात्मिक अर्थ आहे, कुठे पौराणिक संदर्भ आहे. तेव्हा त्या खोलीनं आपण ते स्तोत्र फारसं ऐकत नाही. या अधिक मासाच्या निमित्तानं ह्या विषयावरचं अस्खलित पांडित्य असणारे श्री प्रणव गोखले आपल्यासमोर हे विष्णू सहस्रनाम उलगडणार आहेत. म्हणजे आजचा दिवस सोडता त्याच्यापुढे 14 भाग आपण विष्णू सहस्रनाम आणि त्या प्रत्येक नामामागची आध्यात्मिक, सामाजिक आणि पौराणिक बाजू ही सगळी आपण ऐकणार आहोत. तेव्हा आज तशी प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये हे जे पुरुषोत्तम मासाचं महात्म्य आहे, हे महात्म्य प्रणव गोखले आपल्याला सांगणार आहेत. आता प्रारंभ करूया. आधी पुरुषोत्तम मास महात्म्य ऐकू आणि मग पुढल्या भागापासून विष्णू सहस्रनाम अखंड 14 भागामध्ये ऐकूया. विष्णवे नमो विष्णवे नमः. ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नमस्सभायै. विश्व मराठी परिषद आणि कीर्तन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मास अथवा अधिक मासानिमित्त होणाऱ्या या प्रवचन सत्रामध्ये आपणा सर्व श्रोतृवृंदांचं हार्दिक स्वागत. आपण या अधिक महिन्यानिमित्त आगामी काही विचारसत्र, चिंतनसत्र ही भगवान पुरुषोत्तमांच्या सेवेप्रित्यर्थ समर्पित करतो आहोत. ही प्रवचन सेवा, स्वाध्याय सेवा प्रारंभ करण्यापूर्वी क्रमशः विचार करायचा झाला तर अधिक महिना म्हणजे काय, त्याला वेगवेगळी कोणती नावं परंपरेमध्ये रूढ आहेत, याचा विचार आपल्याला सर्वप्रथम करावा लागेल.
या संवत्सरामध्ये श्रावण मास हा अधिक आलेला आहे. अधिक महिना म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दर महिन्यामध्ये सूर्य हा एकेका राशीमध्ये प्रवेश करत असतो, परिभ्रमण करत असतो. आणि हे सूर्यमंडलाचं भासमान भ्रमण होत असताना कर्क राशीमध्ये जे संक्रमण होतं ते साधारण जुलै महिन्याच्या 15-16 तारखेला हे कर्क संक्रमण सूर्याचं झालेलं असतं. मात्र पुढचं संक्रमण जेव्हा यावर्षी 17 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे पुढच्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये, हे संक्रमण होण्यापूर्वी एक अख्खा मराठी महिना ज्याला आपण चांद्रमास म्हणतो तो होऊन जाणार आहे. आदर्श परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर सामान्यतः एका चांद्र महिन्यामध्ये सूर्याचं एका राशीमध्ये संक्रमण होत असतं. मात्र यावर्षी आलेल्या परिस्थितीनुसार किंबहुना दर 33 महिन्यांनी येणाऱ्या परिस्थितीनुसार एक चांद्रमास किंवा एक मराठी महिना हा 2 सूर्याच्या संक्रांती पर्वामध्ये पडत असतो. थोडक्यात या चांद्र महिन्यामध्ये एकही सूर्याचं पुढच्या राशीमध्ये संक्रमण या महिन्यात होत नाही. साधी सुटसुटीत व्याख्या जर बघायची झाली अधिक महिन्याची तर ज्या चांद्र महिन्यामध्ये सूर्याचं पुढच्या राशीमध्ये संक्रमण प्रवेश होत नाही तो मराठी मास, तो चांद्रमास म्हणजे अधिक मास. मग कर्क राशीनंतर येणारा सिंह राशी संक्रमणाचा काळ हा साधारणतः आषाढ आणि श्रावण या महिन्यांमध्ये पडतो. मात्र या कालावधीमध्ये श्रावण हा सुरू होत नसल्यामुळे हा महिना अधिक श्रावण म्हणून गणला गेला. आषाढ संपला आणि पुढच्या श्रावणामध्ये जे सिंह संक्रमण अपेक्षित होतं ते या येत्या 30 दिवसामध्ये होत नाही. म्हणून हा आषाढानंतर आणि श्रावणापूर्वी येणारा काळ हा अधिक श्रावण म्हणून गणला गेला. तर असा हा अधिक श्रावण महिना आता सुरू होतोय. आता या अधिक महिन्याला वेगवेगळी जी नावं दिलेली आहेत त्या नावांमध्ये मराठी प्रदेशामध्ये प्रसिद्ध असणारी नावं म्हणजे धोंड्याचा महिना किंवा मलाचा महिना, धोंडमास किंवा मलमास म्हणून हा महिना प्रसिद्ध आहे. आता झालं काय, धोंडा किंवा मल असं या मासाला म्हणण्याचं कारण काय, तर कल्पना अशी की सूर्याच्या संक्रमणामुळे सूर्याचं गतिशील स्वरूप हे ज्या महिन्यामध्ये असतं तो महिना हा आपसूक पवित्र असतो. प्रत्येक महिन्याला कोणतं ना कोणतं तरी अधिदैवत हे पुराण साहित्याने दिलेलं आहे, कल्पिलेलं आहे. त्यामुळे त्या देवतेच्या आधिपत्याखाली राहिल्यामुळे त्या महिन्याला पवित्र स्वरूप प्राप्त होतं. तो महिना पूत मानला जातो. पण हा महिना याला कुठलं अधिदैवतच पुराणात सांगितलेलं नाही. त्यामुळे देवतेच्या अधिष्ठानाच्या अभावी हा महिना अपवित्र किंवा मलमास म्हणून गणला गेला. किंवा त्या कालचक्रामध्ये, कालगणनेमध्ये, संवत्सर गणनेमध्ये जे अतिरिक्त दिवस, आता हे अतिरिक्त दिवस का पडतात त्याचंही एक ज्योतिषशास्त्रीय कारण आपल्याला इथे पाहावं लागेल. मुळात अधिक मास का गणला जातो त्याच्या मागची ही मीमांसा आहे. आपल्याकडे
वेगवेगळ्या कालगणना, मग त्या कालगणनेमध्ये संवत्सर वर्षाच्या गणना आणि त्या वर्षगणनेच्या अंतर्गत मास गणना ह्या प्रचलित आहेत. भारतातल्या या कालगणनांचा विचार केला तर मुख्यत्वे 5 वर्षगणना प्रचलित आहेत. त्यातली एक आहे सौर वर्षगणना, त्याला सौर संवत्सर असं आपण म्हणतो. दुसरी गणना आहे चांद्र संवत्सर, चंद्राच्या गतीवर आधारित असणारी. तिसरी गणना आहे नक्षत्र संवत्सर, नक्षत्र चक्रावर आधारित असणारी. चौथी गणना ही बार्हस्पत्य संवत्सर, म्हणजे बृहस्पती गुरुग्रह याच्या राशी प्रवेश किंवा 12 राशींचं चक्र पूर्ण करण्याच्या कालावधीवर आधारित असणारी ही संवत्सर गणना आहे, तो बार्हस्पत्य संवत्सर. आणि एक यज्ञ संस्कृतीशी संबंधित असणारी गणना ती म्हणजे सावन संवत्सर. सवनाशी संबंधित, सोमयागाशी, सोम जो गाळला जातो सोमरस, त्याच्याशी संबंधित एका दिवसामध्ये 3 सवन असतात. अशी 30 दिवसाची एकूण प्रत्येक दिवसाला 3 अशी सवन पूर्ण झाली की एक सावन मास, आणि असे 12 सावन मास पूर्ण झाले की येणारा तो सावन संवत्सर. अशा 5 मुख्य वर्षगणना प्रचलित आहेत. मात्र त्यातही अगदी स्थूल विचार आपण केला, थोडं ढोबळमानाने पाहिलं तर आजच्या कालनिर्णयामध्ये सौर आणि चांद्र याच 2 गणना मुख्य मानल्या जातात. मग सौर गणना म्हणजे नेमकं काय, तर ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी त्या सूर्यमंडलाभोवती परिक्रमा करते. त्या परिक्रमेला, त्या प्रदक्षिणेला लागणारा कालावधी, सूर्यबिंबाला पृथ्वीने एक प्रदक्षिणा घालून पूर्ण करण्याचा कालावधी हा साधारण 365 दिवस मानला गेला आहे. आणि या पृथ्वीचा उपग्रह असणारा जो चंद्र आहे, त्या चंद्राने या पृथ्वीला घातलेल्या प्रदक्षिणांचा जो कालावधी आहे, एकूण 12 प्रदक्षिणा हा चंद्र पृथ्वीला पूर्ण करतो. तर या 12 प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी साधारण 354 दिवस असा मानलेला आहे. अर्थात हे 365 आणि 354 या ज्या संख्या आहेत त्या तशाच्या तशा नाही आहेत. त्यामध्ये काही घटी, पळं आणि विपळं ही अधिक आहेत. म्हणजे आजच्या सांख्यिकीच्या भाषेत बोलायचं झालं तर 365 अधिक काही तास, काही मिनिटं ही सौर गणनेनुसार, आणि 354 अधिक काही मिनिटं, काही तास हे चांद्र गणनेमध्ये अधिक होत जातात. आता या 2 गणना आपण पाहत असताना आपल्या लक्षात हे येईल की 354 हे चांद्र गणनेचे दिवस आणि 365 हे सौर गणनेचे दिवस, यामध्ये जवळजवळ 11 दिवसाचं अंतर स्थूलमानानं पडत आहे. म्हणजे एका वर्षाला, एक वर्ष आपण जर धरलं तर सौरमानानुसार 365 दिवस होत असतील, तर चांद्रमानानुसार ते दिवस फक्त 354च होतील. म्हणजे पुन्हा 11 दिवसाचा खंड हा वर्षपूर्तीमध्ये होईल. चांद्रमान मानणारे 11 दिवस आधीच वर्ष संपल्याचं घोषित करतील, आणि सौरमान मानणारे मात्र 11 दिवस उशिराने वर्ष पूर्ण झाल्याचं मानतील. असा हा जो तफावतीचा भाग आहे, हे जे अंतर पडतंय हे दरवर्षी वाढत जाणार, आणि हळूहळू साधारण 3 वर्ष पूर्ण होता होता 11 दिवस एका वर्षाला, असे 3 वर्षानंतर 33 दिवस म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी हा कालगणनेमध्ये खंड पडायची शक्यता आहे. आता हा जो खंड पडणार आहे त्यामुळे आपसुकच सगळं कालचक्र, सगळं मास संवत्सर चक्र हे व्यस्त होणार आहे, बिघडून जाणार आहे. मग ऋतू, मास या सगळ्याची गणना करणं हे काहीसं डोकेदुखीचं कारण होण्याची शक्यता आहे. आता ही येणारी आपदा, ही येणारी आजच्या भाषेतली कटकट लक्षात घेऊन आपल्या पूर्वसुरींनी
ज्योतिर्वेदांनी एक अधिक मास दर 3 वर्षांनी किंवा 33 महिन्यांनी गणला जावा अशी योजना या आपल्या कालचक्रामध्ये पंचांग गणनेमध्ये करून ठेवली. याचा इतिहास किती प्राचीन आहे, म्हणजे आमचं ज्योतिष शास्त्राचं ज्ञान, नुसतं ज्योतिष याचा आज अर्थ पंचांग पाहणे आणि त्याही पेक्षा जातक वर्तवणं, कुंडली काढणं, त्या कुंडलीवरून भविष्य वर्तवणं, एवढाच जो गृहीत धरला जातो त्यापेक्षा कित्येक पटीने व्यापक विशाल असं हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्या शास्त्रामध्ये खगोलाचं नित्य निरीक्षण, अवलोकन, मग त्या खगोलामध्ये असणाऱ्या सूर्य, चंद्र, अन्य ग्रहांच्या गती, युती ह्या सगळ्यांचा विचार प्रमाण ठरलेला आहे. हा एवढा सगळा विचार पाहता अधिक महिन्याची गणना आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये किती प्राचीन असावी असा जर अंदाज बांधायचा आपण प्रयत्न केला तर किमान महाभारता इतका हा कालावधी मागे नेता येतो. मी किमान हा शब्द वापरला. खरं तर महाभारत पूर्व काळ म्हणजे ज्याला वेद काळ म्हणता येईल, या वेद काळापासूनच असा हा एक अधिक मास आपल्या कालगणनेमध्ये प्रचलित होता, गणला जात होता. याची अनेक प्रमाणं आपल्याला वैदिक साहित्यामध्ये उपलब्ध आहेत. मग यामध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर शुक्ल यजुर्वेदाची जी वाजसनेयी नावाची संहिता आहे, या वाजसनेयी संहितेमध्ये अंहस्पती किंवा मलिमलुच नावाच्या 13व्या महिन्याची कल्पना मांडलेली आहे. किंवा अगदी ऋग्वेदामध्ये सुद्धा वरुण सूक्तामध्ये हा वरुण जो धृतव्रत ऋतगोपा असा वरुणदेव आहे, तो प्रजावान असणाऱ्या 12 महिन्यांना आणि त्या 12 महिन्यामध्ये येणाऱ्या एका अतिरिक्त मासाला जाणणारा आहे असं विधान त्या वरुण सूक्तामध्ये केल्याचं आढळतं. म्हणजे स्वाभाविकच अगदी वैदिक काळापासून हा अधिक मास गणला जात होता. आमच्या कालगणनेचं एक अविभाज्य अंग झालेला होता. म्हणजे किती दूरदृष्टी आपल्या पूर्वसुरींची होती हे आपल्या स्वाभाविकच लक्षात येईल. आता त्याचा एक उघड पुरावा समाजाच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये हा अधिक महिना कसा एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता याचा पुरावा म्हणा, उल्लेख म्हणा आढळतो तो महाभारतामध्ये. मी किमान महाभारत असा जो मगाशी उल्लेख केला त्याचा विस्तार आपण आता पाहूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाभारतामध्ये सभा पर्व हे जे पर्व आहे त्या पर्वात कौरव आणि पांडव यांच्यामध्ये राजसूय यज्ञाच्या नंतर एक द्यूत क्रीडा झाली, द्यूत सभा झाली. या द्यूत सभेमध्ये पांडव हे कौरवांकडून पराभूत झाले. 2 वेळा एकूण हे द्यूत खेळलं गेलं आणि दुसऱ्या वेळेला त्या द्यूतामध्ये पण ठरला तो म्हणजे जे हरतील त्यांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा असा पण ठरला. आणि त्या पणानुसार फासे टाकले गेले. अर्थात हे फासे, ते दान पांडवांच्या विपरीत पडलं. पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगायला लागला. हा 13 वर्षाचा कालावधी संपता दुर्योधन आणि कौरवांनी असा विचार केला, अज्ञातवासाच्या कालावधीमध्ये तो पूर्ण होण्याआधी जर या पांडवांचा छडा आपण लावला, त्यांना जर आपण शोधून काढलं तर पुनश्च 12 वर्षाच्या वनवासासाठी आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासासाठी आपण त्यांना नियमाप्रमाणे पाठवू शकतो. त्यामुळे काही करून अज्ञात जागी लपलेल्या ह्या पांडवांचा शोध घेण्याची मोहीम कौरवांनी उघडली. आणि त्यातून मत्स्यदेश, या मत्स्यदेशात कुठेतरी हे पांडव असावेत असा अंदाज या कौरवांच्या हेरांनी वर्तवला. त्यानुसार कौरवांनी त्रिगर्त देशाशी संधी करून या मत्स्य देशावर 2 आघाड्यांवर युद्ध पुकारले.
खरं तर युद्धापेक्षा गोग्रहण करणं हा त्यांचा हेतू होता. गोग्रहण म्हणजे जे विशाल गोधन पूर्वीच्या काळी या भारतभूमीमध्ये राजे रजवाडे त्याचं संवर्धन करत असत, संगोपन करत असत, ते लुटून हस्तगत करणं. तर असं गोधन दक्षिणेकडून त्रिगर्त राजांनी पळवून न्यायचं आणि उत्तरेकडून हे कुरुराज कौरव सेनेचे धुरंधर गोधन पळवून नेणार होते. जेव्हा त्रिगर्तांकडच्या दक्षिणेकडच्या मोहिमेमध्ये हा मत्स्य देशाचा राजा विराट आणि त्याची सेना आणि त्याच्या राजसभेमध्ये वेगळ्याच रूपामध्ये राहणारे युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव हे त्या मोहिमेमध्ये गुंतलेले होते. त्याच वेळी कौरवांनी उत्तरेकडून मोहीम उघडली आणि त्या राजधानीमध्ये केवळ राजाचा एक पुत्र ज्याचं नाव उत्तर होतं तो राहिलेला होता. आता या उत्तराने एकट्यानेच सगळ्या कौरवांचा पराभव करण्याचा चंग बांधला. खरं तर अज्ञानातून तो चंग होता. मोरोपंत म्हणतात, स्वपर बळा बळ नेणुनी बालिश बहुबायकात बडबडला, अशी त्या उत्तराची कथा तिथे आलेली आहे आर्या भारतात. स्वतःचं बळ माहीत नाही, पण मी एकटाच जाऊन त्या कौरवांना हरवून येतो, अशा वल्गना त्या उत्तराने केल्या. मात्र स्त्री किंवा अंतःपुर त्या स्त्री वशामध्ये, नारी वशामध्ये नपुंसकाचा वेश घेऊन बृहन्नला रूपात वावरणारा अर्जुन तिथे होता. आणि त्या अर्जुनाने या उत्तराला अप्रत्यक्षपणे सूचना केली की तुझं सारथ्य मी करतो. उत्तराने ते स्वीकारलं आणि हा उत्तर बृहन्नलेला सारथी करून त्या उत्तरेच्या मोहिमेवर निघाला. कौरव योद्धे पाहून हा उत्तर हतप्रभ झाला, पळून जायला लागला आणि अर्जुनाने पुढे आपला मूळ वेश धारण करून आपली आयुध शमीवृक्षावरून उतरवून सगळ्या कौरवांचा पराभव केला. मात्र हा या सगळ्या प्रकारात दुर्योधन भीष्मांना विचारतोय, ज्यार्थी हा समोरून लढणारा योद्धा, उत्तराची पाठराखण करणारा योद्धा अर्जुन असेल, तर अज्ञातवास पूर्ण होण्याआधी आपण पांडवांना शोधलंय. त्यामुळे आपण या पांडवांना आता पकडून पुन्हा एकदा वनवासासाठी पाठवून देऊया. त्यावेळी भीष्मांनी दिलेला निर्वाळा महाभारतात फार महत्वाचा आहे. विराट पर्वामध्ये भीष्म दुर्योधनाला सांगतायत, माझ्या गणितानुसार पांडवांनी त्यांच्या निर्धारित 13 वर्षाच्या कालावधी पुढे जाऊन एकूण 5 महिने आणि 12 रात्री इतका अतिरिक्त हा अज्ञातवास पूर्ण केलाय. आता हे गणित कसं झालं तर 12 + 1 अशी 13 वर्षाची जेव्हा गणना होतीये, साधारण 10 वर्षामध्ये 4 अधिक मास होत असतात आणि 3 वर्षानंतर एक अधिक मास येतो. या गणितानुसार 5वा अधिक मास या कालावधीत आलेला आहे. त्यामुळे एकूण हे 5 अधिक मास मिळून ते या 12 + 1 या कालगणनेमध्ये अधिक पांडवांनी व्यतीत केले असं मत भीष्म व्यक्त करतात. अर्थात कौरवांना ते मान्य होत नाही, त्यामुळे पुढचं युद्ध अटळ होतं. हा मुद्दा वेगळा, पण महाभारतातल्या आजच्या भाषेत ज्याला टर्निंग पॉइंट म्हणता येईल, जिथून युद्ध होणं अटळ झालं, त्या एका बिंदूवर, त्या एका स्थानावर हा अधिक मास हा एक प्रकारे निर्णायक झाला असं म्हणता येईल. म्हणजे ही कथा मी एवढ्यासाठी येथे उद्धृत केली की या अधिक महिन्याची गणना ही भारतात अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित होती. आता वळूया या महिन्याच्या वेगवेगळ्या नावं आणि त्या महिन्याविषयी असणाऱ्या प्रचलित कथांकडे. आपण मगाशी पाहिलं की शुक्ल यजुर्वेदामध्ये, वाजसनेयी संहितेमध्ये याला मलिमलुच किंवा अंहस्पती अशी 2 नावं आहेत. मराठीमध्ये याला धोंड्याचा किंवा धोंड मास आणि मलमास अशी नावं आहेत.
याही व्यतिरिक्त अजून एक संकल्पना आपल्याला दिसते. जशी ही अधिक मासाची कल्पना आहे तशीच क्षय मासाची देखील संकल्पना आहे. जर आपण गणित मांडलं तर साधारण चैत्र ते कार्तिक हा 7 महिन्यांचा कालावधी आहे. साधारण सूर्याचं उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतंय ते ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये. त्या कालावधीपासून ही अधिक महिन्याची कल्पना आपल्याला अधिक प्रकर्षाने येताना दिसते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर चैत्र ते कार्तिक हेच महिने वर्षामध्ये अधिक येतात. कार्तिकानंतरचे 4 महिने सहसा अधिक मास होत नाहीत. आणि त्यातही जर कधी आश्विन किंवा कार्तिक हा महिना अधिक आला तर पुढे 1 मास हा क्षय मास होत असतो. आपण वारंवार हे अधिक महिन्याचं गणित ऐकत असतो. मात्र या अधिक महिन्यासारखीच एक क्षय मासाची कल्पना आहे. जसं ज्या महिन्यात सूर्याचं संक्रमण होत नाही तो अधिक मास, तसा एकाच महिन्यामध्ये ज्यावेळी 2 सूर्याची संक्रमण होतात तो मास म्हणजे क्षय मास मानला गेला. मग अशा वेळी एकाच महिन्यामध्ये 2 महिने हे गणले जातात. आश्विन जर कधी अधिक महिना आला तर त्याच्या पुढे त्याच वर्षी पौष हा क्षयमास होतो. आणि मग मार्गशीर्ष आणि पौष या दोन्ही महिन्यांमध्ये होणारे आचार, कुळाचार किंवा व्रत वैकल्य इत्यादी ही एकाच महिन्यात आटोपली जातात. म्हणजे दिवसाच्या पहिल्या 2 प्रहरामध्ये मार्गशीर्ष आणि दुसऱ्या 2 प्रहरामध्ये पौष अशी गणना तिथे केली जाते. जाता जाता हा फक्त एक विचार आपण पाहिला, त्याला संसर्प मास असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये एक पुराण कथा, मिथक असं जोडलेलं आहे. महाभारताचाच पुन्हा एक उल्लेख इथे करावासा वाटतो. तो म्हणजे नहुष राजाच्या कथेचा. कौरव पांडवांचा पूर्वज हा नहुष राजा. चंद्रवंशामध्ये पुरुरवा म्हणजे ही कुलपरंपरा, चंद्रदेव, चंद्राचा मुलगा बुध, बुधाचा मुलगा पुरुरवा, या पुरुरव्याचा मुलगा आयु आणि त्या आयुराजाचा मुलगा नहुष, अशी ही कुलपरंपरा. या नहुषाचा पुण्यप्रभाव इतका होता की इंद्र जेव्हा पापामुळे आपल्या इंद्रपदावर आरूढ व्हायला असमर्थ झाला, ब्रह्महत्येच्या पातकाने जेव्हा तो व्यथित होऊन, व्याधिग्रस्त पापग्रस्त होऊन कमलनालामध्ये जाऊन दडला, तेव्हा इंद्रपदाची धुरा या नहुषाने सांभाळली. मात्र पुढे राज्यमदामुळे मातून गेलेल्या या नहुषाला अगस्त्य ऋषींनी शाप देऊन राज्यभ्रष्ट, स्थानभ्रष्ट केलं. सप्तऋषींची पालखी करून त्यामध्ये आरूढ झालेला हा नहुष अगस्त्यांना लाथ मारून सर्प सर्प म्हणाला. सर्प या शब्दाचा अर्थ सरक, पुढे सरक, पुढे हो, वेगाने चाल, असं म्हटल्यामुळे अगस्त्यांनी किंवा त्यांच्या जटेमध्ये आरूढ झालेल्या भृगूंनी या नहुषाला शाप दिला, तू जो शब्द उच्चारलास त्याच योनीमध्ये तू पड, तू सर्प हो. म्हणून तो सर्प होऊन या भूतलावर पडला. आता या सर्पयोनीमधून मुक्ती व्हावी यासाठी त्याने ऋषींकडे विचारणा केली, उशाप मागितला. तेव्हा महाभारतानुसार ज्यावेळी युधिष्ठिर तुझ्या सगळ्या प्रश्नांची, कूट प्रश्नांची, धर्मप्रश्नांची उत्तरं देईल तेव्हा तुझी मुक्ती होईल, असा उशाप, असं अभिवचन ऋषींनी दिलं. मात्र एका पुराण कथेनुसार त्याला त्या योनीमध्ये अधिक महिन्याचं, अधिमासाचं व्रत पालन करण्याची आज्ञा ऋषींनी दिली. आणि त्या अधिक मासामध्ये या नहुषाने सर्पयोनीत पडलेला असताना निराहार, अनशन व्रत आचरलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला त्या योनीतून मुक्तता मिळाली. त्यामुळे त्या सर्पयोनीतून मुक्तता देणारा असा ही मास. म्हणून मग त्या अधिक मास आणि संसर्प मास या कथा या सर्पयोनीतल्या नहुषाशी काही पुराणांनी जोडल्या. आता जी कथा येते ती
लक्ष्मीनारायण संहिता या एका पौराण ग्रंथामध्ये. कथा अशी आहे की सगळ्या महिन्यांना, आपल्याकडे 12 महिने मानलेले आहेत, त्या महिन्यांना कुठल्या ना कुठल्या तरी देवतेचं आधिपत्य दिलेलं आहे. त्या देवतेच्या अधिष्ठानामुळे त्या मासाला एक पावित्र्य, एक महात्म्य प्राप्त होत असतं. मग प्रत्येक महिन्यामध्ये येणारी व्रत, पर्व, उत्सव हे त्या महिन्याचं महत्त्व, त्याची शोभा ही वाढवत असतात, खुलवत असतात. पण ह्या सगळ्यामध्ये एक मास असा होता की ज्याला कोणत्याच देवाचं अधिष्ठान लाभलं नव्हतं, की त्याच्यामध्ये कोणतंही पुण्यकर्म करायचं विधान नव्हतं. किंबहुना तो या सगळ्या कालचक्रातला मळ, टाकाऊ म्हणूनच प्रसिद्ध झाला होता. म्हणूनच त्याचं वेदातलं नाव हे मलिमलुच असं ठेवलेलं आहे. असा हा मलस्वरूप असणारा मास, म्हणूनच त्याला मलमास, मलिमलुच या संज्ञा रूढ झाल्या. आता हे सगळे मास एकदा भगवान विष्णूंचे जे अनेक अवतार होते, त्या अवतारांपैकी नर आणि नारायण हे मुनी अवतार हिमालयाच्या बद्रिकाश्रमी, बद्रिकावनामध्ये तपोरत होते. आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे 12 मास साक्षात सगुण रूपात त्या बद्रिकाश्रमी गेले. आणि त्यांच्या बरोबरीनेच स्वाभाविकच हा मलमास देखील तिथे गेला. मात्र अन्य सगळ्या मासांनी या 13व्या महिन्याला बहिष्कृत केलं. हा दूषित महिना आहे. सगळ्या कालचक्रातला जेवढा दोष आहे, ज्याच्यामध्ये अगतिकता आहे, अगतिकता म्हणजे सूर्य ज्या महिन्यामध्ये पुढच्या राशीत जाऊ शकत नाहीये, अशा अगतिकतेतून आलेला हा मास असल्यामुळे हा अपवित्र आहे, म्हणूनच अस्पृश्य आहे असं म्हणून याला बाजूला ठेवलं गेलं. एक प्रकारे त्याच्यावर बहिष्कार घातला गेला. म्हणून हा 13वा महिना व्यथित झाला, दुःखी कष्टी झाला. आता आपली दाद कोण घेणार असा प्रश्न जेव्हा त्याला पडला, तेव्हा देवर्षी नारदांनी भगवान विष्णूंकडे जाण्याचा सल्ला ह्या मासाला दिला. आता हा मास निघाला आणि आपल्या जन्मजात सामर्थ्याच्या आधारे तो वैकुंठाच्या द्वारी जाऊन पोहोचला. वैकुंठामध्ये त्याला प्रवेश मिळाला. भगवान नारायणांसमोर, विष्णूंसमोर त्याने आपलं साकडं मांडलं. मात्र भगवान विष्णूंनी सांगितलं की तुला पवित्र करणं हे माझ्या हातात नाही. मीही कोणाचा तरी आज्ञाधारक आहे. या विश्वाचा स्वामी जगन्नाथ, जगदीश्वर म्हणून मला भजत असले तरी माझ्याही वर एक अशी सत्ता आहे जी यामध्ये परिवर्तन करू शकते. मात्र ती सत्ता, तो अधिकार माझ्याकडेही नाही. आता इथे एक वेगळी पौराणिक कल्पना आपल्याला या कथेतून परिचयाची होते. एक नव्या संकल्पनेचा परिचय आपल्याला इथे करून घेता येतो. संकल्पना अशी आहे की भगवान विष्णूंचे दशावतार किंवा 24 अवतार हे आपण वेगवेगळ्या पुराणात वाचलेले असतात. मग भागवत, विष्णू पुराण, ब्रह्मपुराण या पुराणातून आपल्याला माहिती असतं ते भगवान श्रीकृष्ण हा विष्णूंचा, नारायणांचा एक अवतार. त्याला पूर्णावतार किंवा परिपूर्णावतार असंही म्हटलेलं आहे. तो अवतार आहे अशी एक साधारण कल्पना, धारणा प्रचलित आहे. मात्र ब्रह्मवैवर्त किंवा तत्सम काही पुराण, उपपुराण ग्रंथामधून एक वेगळी कल्पना मांडली गेली आहे. ती म्हणजे भगवान कृष्ण हे विष्णूंचे अवतार नसून प्रत्यक्ष विष्णू हेच श्रीकृष्णांचे अवतार आहेत. मात्र हे श्रीकृष्ण म्हणजे गोकुळ वृंदावनामध्ये, व्रजभूमीमध्ये अवतार धारण करणारे, मानवी लीला करणारे ते कृष्ण नसून या सगळ्या विश्वाच्या, ब्रह्मांडाच्या वर जे ऊर्ध्व लोक आहेत, या ऊर्ध्व लोकामध्येही ब्रह्मलोक, ब्रह्मलोकावर रुद्रलोक, रुद्रलोकावर वैकुंठ किंवा ज्याला आपण विष्णुलोक म्हणून ओळखतो, आणि त्या वैकुंठ किंवा विष्णू लोकाच्या वर गोलोक नावाचा एक दिव्य लोक आहे. या विश्वाचं शेवटचं अधिष्ठान हा गोलोक आहे. आणि या गोलोकामध्ये राहणारे राधापती, राधिकापती भगवान
पुरुषोत्तम श्रीकृष्ण हे परमात्मा आहे. इथे श्रीकृष्ण हे अवतार नसून अवतारी मानले गेलेले आहेत आणि त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णाकडे भगवान विष्णूंनी या अधिक मासाला नेलेला आहे. गोलोकामध्ये भगवान विष्णूंनी या अधिक मासाला नेले. त्या गोलोकाच्या सीमेवर विरजा नावाची नदी होती. त्या विरजा नदीमध्ये या अधिक मासाने स्नान केलं आणि त्या विरजा या नावातच सगळं तत्वज्ञान दडलेलं आहे. रजस म्हणजे धूळ, दोष. जिच्यात स्नान केलं की दोष, धूळ, जे जे काही वाईट दुष्कृत्य पाप असेल ते धुवून टाकलं जातं, ते दूर होतं. अशी ती नदी म्हणजे विरजा नदी. आणि अशा विरजा नदीमध्ये स्नान घडल्यामुळे आपसुकच त्या मलमासाचं जे मलत्व होतं, जे मलिनत्व होतं, जे दोष होते ते धुतले गेले आणि हा मास अतिशय पवित्र झाला. आणि पुढे भगवान विष्णूंनी या पवित्र झालेल्या अधिक मासाला नेऊन पुरुषोत्तम श्रीकृष्णांच्या चरणावर घातलं. तेव्हा या अधिक महिन्याने आपलं गाऱ्हाणं कृष्णांसमोर मांडलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हरकत नाही, बाकी सगळ्या महिन्यांना देवता अधिदेवता ठरलेल्या असल्या तर तुझं आधिपत्य मी माझ्याकडे स्वतःकडे घेतो. असं अभिवचन पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी या अधिक महिन्याला दिलं. त्यामुळे या अधिक महिन्याचं नाव त्या क्षणापासून रूढ झालं पुरुषोत्तम मास. स्वाभाविकच पुरुषोत्तम मास, त्या मासाचं अधिष्ठान हे पुरुषोत्तम गोलोकाधिपती श्रीकृष्णांकडे दिलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच या महिन्यामध्ये अन्य कोणत्याही देवतेच्या उपासनेपेक्षा भगवान पुरुषोत्तम श्रीकृष्णांची उपासना ही मुख्य रूपाने केली जाते. म्हणून भगवान कृष्ण आणि त्यांचेच पूर्णांश असणारे भगवान विष्णू नारायण यांच्या मंदिरामध्ये, देवालयामध्ये उत्सव साजरा केला जातो. विविध नियम, व्रत यांचं पालन हे केलं जातं. या अधिक महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या मुख्यत्वे उपासना केल्या जातात त्या विष्णू किंवा कृष्ण स्वरूपाच्या उपासना प्राधान्याने असतात. मग या उपासनांमध्ये ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये किंवा भविष्योत्तर पुराणामध्ये किंवा पद्म पुराणामध्ये, बृहन्नारदीय पुराणामध्ये या महिन्याचं जे महात्म्य सांगितलेलं आहे ते महात्म्य, त्याचं पठण नित्य केलं जातं. या संस्कृतमध्ये उपलब्ध असणाऱ्या अधिक मास महात्म्यांची काही मराठी ओवीबद्ध अशी प्रारूप, अनुवाद हे प्रकाशित झालेले आहेत. अनेक मराठी कवींनी ही संस्कृतातली अधिक मास महात्म्य त्याच्या भावानुवादासहित ओवीबद्ध रचनेमध्ये मांडलेली आहेत. मग अशा काही अधिक मास महात्म्य, अशा रचना महाराष्ट्रामध्ये घरोघरी वाचल्या जातात. याच्या बरोबरीने एक दुसरा व्रत विशेष केला जातो, तो म्हणजे अपूपदान हा व्रत विशेष आहे. अपूप या शब्दाचा अर्थ तळणीचा खाद्यपदार्थ. आपल्याकडे विविध खाद्यपदार्थ, मग त्यांना भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह्य अशा वेगवेगळ्या वर्गामध्ये वर्गीकृत केलेलं आहे. त्यामध्ये जे तेल किंवा तुपामध्ये तळून खाल्ले जातात त्या पदार्थांना विशेषतः अपूप असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. मात्र त्यातही जे दान द्यायचं ते गोड पदार्थाचं द्यावं या कल्पनेने तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळले जाणारे अनारसे महाराष्ट्रीयन एकूण खाद्य संस्कृतीतला, दिवाळीच्या खाद्य संस्कृतीतला एक महत्त्वाचा पदार्थ, याचं दान देण्याची रूढी ही झालेली आहे. अनारशांनाच अपूप असं म्हटलं जातं. आणि या अपूपांचं दान हे सुपात्र व्यक्तीला किंवा अशी योग्य व्यक्ती न मिळाल्यास जर आपल्या कन्येचा पती म्हणजे जामाता, जावई, त्या जावयाला निमंत्रित करून
किंवा त्याच्या घरी जाऊन लक्ष्मी आणि नारायणाच्या रूपात आपल्या कन्येची आणि जावयाची पूजा करणं आणि त्यांना ते 33 अपूपांचं दान देणं, वायन देणं, हा या व्रताचा मुख्य विधी आहे. आता हे ऐकत असताना आपल्याला एक शब्द कदाचित खटकला असेल, 30 आणि 3. आपण म्हणताना खरं तर 33 असं म्हणतो, पण या महाराष्ट्र भूमीमध्ये प्रचलित रूढीनुसार अधिक महिन्यामध्ये जे पदार्थ वाटले जातात, दिले जातात, दान केलं जातं किंवा देवाला समर्पित केलं जातं, त्यांना 33 असं म्हणायचा प्रघात आहे. त्याच्या मागची कल्पना आपण थोडी समजावून घेऊ. आता हे 33 का, 33चा खरा अर्थ 33 असाच आहे, मात्र 33 म्हणण्यामागचं कारण, त्याच्या मागचे कल्पनाबंध वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उलगडून पाहता येतात. आपण मगाशीच पाहिलं की साधारण 32 ते 33 महिन्यांनी हा अधिक मास येत असतो. त्यामुळे या गत 33 महिन्याचं प्रतिकात्मक वायन हे या अधिक मासात सोडलं जाते. म्हणजे ज्या 33 वस्तू, जे 33 पदार्थ आपण या महिन्यामध्ये दान करतो आहोत, समर्पित करतो आहोत, ते पदार्थ हे एकेका गत मासाचे प्रतीक आहेत, प्रतिनिधी आहेत. आणि जणू काही हे सगळे मास मी त्या पुरुषोत्तम परमात्म्याच्या चरणी समर्पित करतोय, इदन्न मम म्हणून त्यांचा त्याग करतोय, हा भावार्थ त्याच्या मागे दडलेला आहे. किंवा दुसऱ्या गणितानुसार आपण चांद्रमास आणि सौरमास ही कल्पना पाहिली. चांद्र संवत्सर आणि सौर संवत्सर याच्यामध्ये पडणारं 11 दिवसाचं अंतर पाहिलं. मग हे 11 दिवस जेव्हा 3 वर्ष सलग गणले जातील, म्हणजे थोडक्यात 1 वर्षाचे 11 दिवस, अशी 3 वर्ष जेव्हा पूर्ण झाली, तेव्हा आपसुकच ही संख्या 11 अधिक 11 अधिक 11 म्हणजे 33 होते. आता पुन्हा त्यात गंमत, मग 33 म्हणायचं कारण काय? त्रयस्त्रिंशत असा संस्कृतमध्ये निर्देश केलेला आहे. त्रयस्त्रिंशत म्हणजे 33. आपण एकूण वैदिक किंवा पौराणिक धारणांचा विचार केला तर 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. आपल्याकडे 33 कोटी देवांची गणना केलेली आहे, कल्पना केलेली आहे. मुळात कोटी हा शब्द प्रकार या अर्थी जर मानला तर ते 33 प्रकारचे देव, 33 गण रूपात विभागलेले, कल्पिलेले देव, हा त्यातला मुख्य आशय आहे. म्हणजे 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, प्रजापती आणि इंद्र किंवा प्रजापती वषटकार किंवा 2 अश्विनी कुमार, अशा या 33 देवता पूर्ण होतात. आणि या 33 देवतामध्ये पूर्ण काल व्यवस्था ही सामावलेली आहे. सगळ्या काळाचं नव्हे नव्हे या कालचक्रामध्ये सामावलेल्या पूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिनिधित्व या 33 देवता करत असतात. त्यामुळे 30 अधिक 3 अशा या कल्पनेमध्ये कुठेतरी हा 33 दिवसांचा, 33 वायन पदार्थांचा कल्पनाबंध सुसंगत, संवादी होऊन जातो. म्हणजे एकेका देवतेला 30 देवता अधिक वरच्या 3 देवता. आता प्रश्न असा पडेल की 8 अधिक 11 ही गणना केली तर 19 अशी संख्या येते. 8 वसु अधिक 11 रुद्र. मग त्याच्या पुढची जी गणना आहे ती 12 आदित्यांची आहे. 19 अधिक 12 अशी जर गणना केली तर संख्या होते 31. मग 31 अधिक 2 असं न म्हणता 30 अधिक 3 33 असं का बरं म्हटलं असावं? तर त्याही कल्पनेचा उगम आपल्याला आदित्य या संकल्पनेमध्ये दिसेल. आदित्य हे 12 मानलेले आहेत. प्रत्येक महिन्याचा एक आदित्य
प्रत्येक महिन्याचा एक स्वामी म्हणून तो सूर्यमंडलात प्रतिष्ठित असणारा देव पुराणांनी आपल्याला सांगितला. आणि या सगळ्या गणनेमधला जो 12वा आदित्य आहे, शेवटचा आदित्य आहे, तो आदित्य म्हणजे विष्णू. अदिती आणि कश्यप या ऋषी दंपतींना एकूण 12 अपत्य झाली. या 12 अपत्यामध्ये शेवटचं अपत्य हा त्रिविक्रम अर्थात वामन विष्णू होता. आणि या विष्णूमुळे सर्व देवता संघाला परिपूर्णत्व प्राप्त झालं. त्यामुळे विष्णू आणि पुढचे 2 अशी गणना धरून ते 33 असा संख्याबंध संख्यासंकेत रूढ झाला. किंवा 30 अधिक 30 अशी एकेका वर्षातल्या मल रूप म्हणजे 3 वर्षातल्या एकूण 10 अशा मलभूत दिवसांची गणना एकत्रित करून 30 दिवसाचा एक महिना आणि प्रत्येक वर्षाचा प्रतिनिधी म्हणून 1 असा 30 अधिक 3 हा संख्यासंकेत आपल्याला इथे लावून पाहता येतो. त्यामुळे कुठेतरी शास्त्रात रूढीर गरीयसी या न्यायाने 30-3 असं म्हणायची एक रूढी आपल्याला प्रचलित झाल्याचं लक्षात येईल. मग या 33 पदार्थांचं दान किंवा वायन हे पुरुषोत्तम कृष्णा प्रित्यर्थ सोडलं जातं. मग त्या बरोबरीने जे काही नियम पाळले जातात त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मग यामध्ये अनशन या व्रताचा मगाशी मी उल्लेख केला, निराहार राहणं. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 वेळा उपवास करणं किंवा किमान 1 वेळा म्हणजे ज्याला नक्त किंवा एकभुक्त असं म्हटलं जातं. धर्मशास्त्रामध्ये वारंवार सांगितल्या जाणाऱ्या या संज्ञा आहेत. दिवसा निराहार राहणं आणि रात्री भोजन घेणं याला नक्तव्रत असं म्हटलं जातं. नक्त म्हणजे रात्री भोजन करणारं ज्या व्रतामध्ये रात्री भोजनाचं विधान आहे ते नक्तव्रत. आणि या उलट दिवसभर आहार घेऊन रात्री सूर्य मावळल्यानंतर निराहार राहणं याला एकभुक्त व्रत म्हटलं जातं. तर निराहार राहणं, एकभुक्त राहणं किंवा नक्तव्रत पाळणं असं आहार संबंधी नियमित व्रतांचं पालन या अधिक महिन्यामध्ये काही लोक करतात. ज्यांना तेही शक्य नाही ते या पूर्ण महिन्यामध्ये फलाहार म्हणजे फळं, दूध किंवा हविष्यान्नाचा आहार करतात, भाजकं खातात. काही लोक निरामिष किंवा पलांडू, लहशुन, गृंजन या वेदांनी किंवा वैदिक शास्त्र धर्मशास्त्रांनी त्याज्य मानलेल्या पदार्थांचा त्याग करतात. काही विशिष्ट मंदिर किंवा क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या देवतांचं दर्शन घेण्याचा नियम करतात. मात्र हे सगळं करत असताना एक धर्मशास्त्रीय संकेत आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तो असा की हा मास हा अतिरिक्त गणनेतला मास असल्यामुळे किंबहुना मलमास असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं नवीन कार्य, नवीन उपक्रम, शुभ कार्य, कोणताही संस्कार, नवीन उपासना, मंत्रदीक्षा, देवतांची मंदिरांची प्रतिष्ठापना ही या महिन्यात करता येत नाही. कारण मुळात या महिन्यामध्ये सूर्याचं संक्रमण झालेलं नसतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नव्या उपक्रमासाठी, शुभ कार्यासाठी अनेक लोक अज्ञानाने हे करताना दिसतात की चला आता अधिक मास आहे, मग अधिक मासामध्ये आपण असं काहीतरी एक नवं व्रत किंवा नवीन उपासना सुरू करू. तर तिथे हे लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही नवीन प्रकारची उपासना, नवीन प्रकारची दीक्षा ही अधिक महिन्यामध्ये घ्यायची नसते. ज्या उपासना तुम्ही वर्षानुवर्ष करत आलेला आहात त्या उपासना अखंडित चालण्यासाठी या अधिक महिन्यामध्ये त्या जरूर कराव्यात. मात्र नवीन मंत्र, नवीन स्तोत्र, नवीन ग्रंथ पारायण, मग याला अपवाद पुरुषोत्तम महात्म्य
सांगणाऱ्या पोथ्या, ते ग्रंथ, ती शास्त्र, त्याच्या पठणाला अपवाद मानून अन्य शास्त्रांचं पठण विशेषत्वाने नव्याने या महिन्यात केलं जात नाही. ज्या यज्ञांचं किंवा व्रतांचं आयोजन यापूर्वी कधी केलं गेलेलं नाही, म्हणजे उदाहरणार्थ विष्णुयाग हा महत्त्वाचा मानून या मासात केला जातो, मात्र त्यापूर्वी कधीही असा विष्णुयाग जर केला गेलेला नसेल आयुष्यात, तर पहिल्यांदा विष्णुयाग करण्यासाठी पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास हा ग्राह्य नाही. हा सगळा शास्त्रार्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आजपासून किंवा या सुरू झालेल्या या अधिक मासाच्या निमित्ताने या महिन्यामध्ये काय करायचंय आणि काय नाही करायचंय याचे धर्मशास्त्रीय संकेत आपल्याला या विचारसत्रातून जाणून घ्यायचे. त्यामुळे हा सगळा उहापोह आपण करतोय. मग गृहप्रवेश, विवाह, उपनयन, वास्तुशांती यांसारखी कार्य, धार्मिक विधी हे करायचे नाहीयेत. मात्र आपल्या इष्टदेवता, कुलदेवता यांच्या उपासनेसाठी ज्या काही वेगवेगळ्या साधना, मंत्रजप, पारायण इत्यादी केलं जातं ते या महिन्यात करायला हरकत नाही. या महिन्यामध्ये अन्य सर्व उपासनांपेक्षा एक उपासना प्रकर्षाने सांगितली गेली आहे, पुन्हा पुन्हा करावी अशी सांगितली गेली आहे. ती उपासना म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाची, नामजपाची उपासना. विशिष्ट संख्येचा संकल्प करून त्या पटीमध्ये या महिन्यात नित्य भगवंताचा नाममंत्र हा जपला गेला पाहिजे. अन्य उपासना घडो न घडो, ह्या नाममंत्राचं, जपाचं, स्मरणाचं महात्म्य या महिन्यामध्ये सर्वाधिक मानलं गेलंय. त्यामुळे आपण आगामी सत्रांपासून हाच एक सूत्रसंकेत लक्षात घेऊन भगवंताच्या, पुरुषोत्तमाच्या सहस्रनामांचा विचार या ज्ञानसत्राच्या माध्यमातून करणार आहोत. भगवंताचं जे विष्णू सहस्रनाम नामक स्तोत्र महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये आलेलं आहे, भीष्म युधिष्ठिर संवादामध्ये आलेला आहे. त्या स्तोत्राचा आपण विचार इथे आगामी सत्रामध्ये करणार आहोत. 1000 नावं, एक एक नाम, त्या नामाचे अर्थ, त्या नामामागच्या कथा पाहणं इथे खरं तर कालमर्यादेमध्ये न बसण्यासारखं आहे. पण तरीही यथासंभव, यथाशक्य, यथामती आपण जेवढी अधिकाधिक नावं घेऊ शकतो त्या नामांचा अर्थ, कथा इत्यादींचा विचार आपण या सत्रांच्या माध्यमातून करणार आहोत. किमान पक्षी ही सहस्रनामापैकी 108 नामं जरी आपल्याला इथे पूर्ण करता आली तरी एक फार मोठी नामस्मरणाची उपासना या भगवंतानी आपल्याकडून या स्वाध्याय सेवेच्या रूपाने पूर्ण करून घेतली असं आपल्याला म्हणता येईल. तर ही नामस्मरणाची उपासना, नामजपाची उपासना या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक महिन्यामध्ये करण्यासारखी आहे. अन्य काही नियम म्हणजे विशिष्ट तीर्थ स्नानाचे नियम, विशिष्ट तीर्थाचं स्नान करणं, त्यामध्येही या महिन्यातल्या द्वितीया तिथीला स्नान करणं हे विशेष मानलं गेलंय. मगाशी उद्धृत जी कथा केली त्या पुरुषोत्तम नगरीमध्ये, गोलोकामध्ये जेव्हा या अधिक महिन्याने प्रवेश केला भगवान विष्णूंच्या सहाय्याने, त्यावेळी त्या विरजा नदीमध्ये या मासाने स्नान केल्याची तिथी ही द्वितीया आहे. त्यामुळे या द्वितीया तिथीला स्नान करण्याचं महत्त्व, तीर्थस्नान करण्याचं, गंगा, यमुना यांसारख्या महान नद्यामध्ये स्नान करण्याचं महत्त्व हे अत्याधिक सांगितलं गेलं आहे. जसा कालचक्राचा मल म्हणजे हा मलमास आहे, तसा आपल्याही व्यक्तिमत्वामध्ये जो मल आपल्या विचारांच्या रूपात, आपल्या कृतींच्या रूपात साचलेला आहे, हा विचारगत, कृतीगत, कायिक, वाचिक, मानसिक अशा विविध रूपातला मल दूर करण्यासाठी या अधिक महिन्यामध्ये तीर्थस्नान हे महत्त्वाचं सांगितलं गेलं आहे. मग या तीर्थामध्येही जी विष्णू संबंधी तीर्थ आहेत त्यांचं दर्शन प्रकर्षाने करावं. मात्र पुन्हा तिथे नियम हाच लक्षात ठेवायचा आहे
ज्या तीर्थांचं सेवन किंवा दर्शन पूर्वी घडलेलं नाही अशी नवीन तीर्थ या महिन्यामध्ये पाहायची नाहीयेत. मात्र याला अपवाद हा अवंती क्षेत्रातल्या पुरुषोत्तम या तीर्थाचा आहे. अवंती म्हणजे ज्याला आपण उज्जैनी म्हणून आज ओळखतो, त्या महाकालेश्वराच्या नगरीमध्ये असणारं पुरुषोत्तम तीर्थ, या पुरुषोत्तम तीर्थाचं दर्शन सेवन हे या अधिक महिन्याच्या निमित्ताने प्रकर्षाने करावं असं विधान आपल्याला स्कंद पुराणाच्या अवंती खंडामध्ये, अवंती महात्म्यामध्ये उल्लेखलेलं आढळतं. तर असं तीर्थसेवन काही लोक या अधिक महिन्याच्या निमित्ताने त्रिकाल स्नानाचाही नियम करतात. या निमित्ताने एक आठवण होते ती अधिक मास महात्म्य या ग्रंथामध्ये आलेल्या एका कथेची. एक कथा, आगळी वेगळी कथा या महात्म्यात आली. 2 सवती एका गावामध्ये नांदत होत्या. त्या दोघींनाही एकमेकांविषयी अतिशय मत्सर, वैषम्य हे वाटत होतं. एक दुसरीचा कायम दुस्वास या करत होत्या आणि तिचं नुकसान कसं करता येईल या प्रयत्नामध्ये त्या दोघी सतत लागल्या होत्या. मात्र त्यातल्या एका सवतीने अधिक मास आल्यावर आपले सगळे मनातले मत्सर, द्वेष, कलह सोडून भगवंताची उपासना करावी असा संकल्प केला. आणि हा संकल्प केल्यावर उपासना करायची मात्र कशी करायची, देवाची सेवा करायची ती कशी करायची असा प्रश्न तिला पडला. आता झालं असं, तिथे तिला मार्गदर्शक असं कोणी त्या गावात नव्हतं. तेव्हा तिने अनेकांकडे चौकशी केली, पण तिचं समाधान या महिन्यामध्ये कसं व्रत करावं, कशी उपासना करावी हे सांगू शकेल अशी एकही व्यक्ती तिला भेटली नाही. अखेर तिच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणारी तिची सवतच धावून आली आणि तिने मनामध्ये हिचं वाईट व्हावं या हेतूने तिला एक वेगळाच विधी सांगितला. तिने सांगितलं की हा मास मलमास आहे, त्यामुळे शरीर मलिन असतानाच या महिन्यामध्ये उपासना करावी. म्हणजे आंघोळ, शरीराची शुद्धी न करता या महिन्यामध्ये देवाची उपासना करावी असा आगळा वेगळा नियम या सवतीने आपल्या दुसऱ्या सपत्नीला, सवतीला दिला. आणि ती बिचारी भोळी बाबडी तिने पूर्ण निष्ठेने मलिन राहून 1 महिन्याभर या पुरुषोत्तमाची सेवा केली. मात्र आश्चर्य असं झालं, तिच्या शुद्ध भावनेमुळे महिना अखेर भगवान पुरुषोत्तम तिच्या व्रताने प्रसन्न झाले आणि तिला इप्सिताची प्राप्ती झाली. मात्र जिने तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, तिच्या पदरी हे सगळं मलिनत्वाने भगवंताची उपासना पूजा केल्याचं जे पाप होतं, त्याचं सगळा लेखाजोखा हा तिच्या अकाउंटमध्ये, तिच्या लेखी नोंदवला गेला. अशी कथा आपल्याला अधिक मास महात्म्यात सांगितलेली आहे. अजून एक कथा या अधिक मास महात्म्यात येते, ती द्रौपदीच्या पूर्वजन्माची. त्या द्रौपदीच्या पूर्वजन्मामध्ये जेव्हा ही द्रौपदी भगवान शिवाची उपासना करत होती, त्यावेळी महर्षी दुर्वास हे तिच्या जवळ आले आणि त्यांनी तिला एक व्रत सांगितलं. महर्षी दुर्वास म्हणाले, तुझ्या सगळ्या कामना पूर्ण होऊ शकतील असं त्या पुरुषोत्तमाचं व्रत मी तुला सांगतो. त्यावेळी द्रौपदीने प्रश्न केला, मी त्या परमेश्वराची, शिवाची उपासना करत असताना त्या परमेश्वरापुढे या पुरुषोत्तमाचं काय सामर्थ्य, काय महात्म्य? थोडक्यात तिने हरी आणि हर या दोघांमध्ये भेद केला. त्यामुळे त्या पातकाने, दुर्वासाने शाप दिला की जरी तुला परमेश्वर शिव प्रसन्न झाला, तुझी इप्सित वरप्राप्ती झाली, तरी तुला वनवासासारखं, त्याही पेक्षा बत्तर असं लज्जा, ज्या प्रसंगी जायची वेळ येईल अशी दुःख, वस्त्रापकर्षणाचं दुःख भोगायला लागेल असा शाप दुर्वासाने तिला दिला. मात्र तिला आपल्या बोलण्याचा, कृतकर्माचा पश्चात्ताप झाला
आणि तिने त्या पश्चात्तापाच्या भावनेतून पुरुषोत्तम व्रताचं पालन केलं. या पुरुषोत्तम मासामध्ये त्या पुरुषोत्तमाची पूजा केली. त्यामुळे पुरुषोत्तमाने प्रसन्न होऊन प्रत्येक प्रसंगी तिची पाठराखण केली, तिचं रक्षण केलं. थोडक्यात असं हे पुरुषोत्तम मासाचं महात्म्य, या मासामध्ये केल्या जाणाऱ्या विविध व्रत उपासनांचं महात्म्य. आज आपण एक संक्षिप्त पद्धतीने हे सगळं पुरुषोत्तम किंवा ज्याला आपण अधिक मास म्हणतो त्याचं महात्म्य, त्याचं स्वरूप, त्यामध्ये काय करावं काय करू नये ह्या सगळ्यांचा उहापोह केला. मात्र मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पुढल्या सत्रापासून आपल्याला या अधिक महिन्यामध्ये जे कर्तव्य कार्य करणीय म्हणून निर्देशलेलं आहे ते भगवन नाम संकीर्तन करायचंय. भगवान विष्णूंच्या सहस्रनाम स्तोत्राची चिंतन सेवा इथे करायची आहे. अशा प्रकारे आपण या पुरुषोत्तम मासामध्ये केल्या जाणाऱ्या व्रत, वैकल्य, नियम यांचा संक्षेपाने आढावा घेतला. या महिन्याचं महात्म्य, या महिन्याचं स्वरूप यांचा विचार आपण इथे धावत्या पद्धतीत केला. मात्र पुढल्या सत्रापासून आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे विचार करणार आहोत तो भगवान विष्णूंच्या सहस्रनाम स्तोत्रांचा. त्या सहस्रनाम संकीर्तनाची सेवा आपल्याला या सत्रांच्या माध्यमातून करायची. त्यामुळे भेटूया विष्णू सहस्रनाम संकीर्तनासाठी कीर्तन विश्वच्या पुढल्या सत्रामध्ये. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन जास्थळी सुखघना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ बिणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय